One, I'm Assistant Professor Yasvi Shezare from Agricultural Engineering Department. In last lecture, we learned about different types of soil erosion, then a definition of soil erosion, definition of water erosion, etc. Okay, in this session, we are going to learn about different types of water erosion. तर बेसिकली इरोजनचे दोन टाईप्स आहेत, ते म्हणजे ॲक्सलरेटेड इरोजन आणि जिओलॉजिक इरोजन. ओके, आणि ॲक्सलरेटेड इरोजनचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे वॉटर इरोजन आणि विंड इरोजन. तर इरोजनची जी डेफिनेशन आहे ती सेमच आहे, त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या तीन ज्या बेसिक स्टेप्स आहेत त्या सेमच आहेत, फक्त फरक एवढाच आहे की इथे एजंट बदलतं. ओके, फॉर एक्झाम्पल वॉटर इरोजन असेल तर त्याची डेफिनेशन आहे, इट इन्व्हॉल्व्स डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन ऑफ सॉईल फ्रॉम वन प्लेस टू अदर बाय वॉटर. ओके, म्हणजे इथे एजंट बदललेला आहे. इथे एजंट कोणता आहे तर वॉटर. सेम विंड इरोजनमध्ये सुद्धा तीन बेसिक स्टेप्स सेमच आहेत, फक्त जो एजंट आहे तो बदललेला आहे, तो आहे विंड इरोजन, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, विंड इरोजन. ओके, आता नाव टाईप्स ऑफ वॉटर इरोजन. इथे वॉटर इरोजनचे बेसिक 4 टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेनड्रॉप इरोजन, शीट इरोजन, रील इरोजन आणि लास्ट आहे गली इरोजन. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण या टाईप्सचे जो काही थेरॉटिकल पार्ट आहे तो पाहणार आहोत. याच्या ज्या इमेजेस किंवा फोटोग्राफ्स असतील की रेनड्रॉप इरोजन कसं असतं किंवा रील इरोजन कसं असतं सॉईलचं किंवा ते कसं दिसतं, तर ते जे इमेजेस किंवा फोटोग्राफ्स असतील तर त्याची मी वर्ड फाईल तुम्हाला ग्रुपवरती सेंड करेन. कॉपीराईट इश्यूमुळे मी तुम्हाला डिरेक्टली ते PPTवरती दाखवू शकत नाही, तर तेही तुम्ही रेफर करा. ठीक आहे, सो लेट्स सी रेनड्रॉप इरोजन. ओके, रेनड्रॉप इरोजन हे जर आपण नाव वाचलं तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हे जे इरोजन आहे ते रेनड्रॉप म्हणजे जे पावसाचे पडणारे पाण्याचे जे थेंब आहेत त्याच्या फोर्स किंवा एनर्जीमुळे जमिनीची धूप होते, त्याला काय म्हटलं जातं, रेनड्रॉप इरोजन. ओके, सो लेट्स सी द फर्स्ट पॉईंट. इट ऑकर्स ड्यू टू द रेनड्रॉप इम्पॅक्ट. हे जे इरोजन आहे ते रेनड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे किंवा रेनड्रॉपच्या फोर्समुळे होतं, म्हणून याला नाव काय आहे तर रेनड्रॉप इरोजन. ठीक आहे, नेक्स्ट इट इज ऑल्सो नोन ॲज स्प्लॅश इरोजन. ओके, आता याला फ्लॅश इरोजन असं का म्हटलेलं आहे, जेव्हा पावसाच्या पाण्याचा थेंब जमिनीवरती पडतो तेव्हा जे काही तिथले लूज सॉईल पार्टिकल्स आहेत ते हवेत उडतात, बरोबर, आणि त्याचं एक खळगं निर्माण होतं. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा दगड तलावामध्ये किंवा पाण्यामध्ये जर टाकला तर त्याचा स्प्लॅश निर्माण होतं. ओके, आणि एक छोटंसं खळं निर्माण झाल्यासारखं होतं, बरोबर, तर त्याला क्रेटर असं म्हणतात. ओके, सो फ्लॅश इरोजन का म्हणतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल की जेव्हा पावसाचा पाण्याचा थेंब लूज मातीवरती पडतो तर त्यावेळी काय होतं, जी काही माती आहे ती हवेत उडते आणि एक प्रकारचा स्प्लॅश तयार होतो. सो म्हणून याला स्प्लॅश इरोजन असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट, वेन रेनड्रॉप स्ट्राइक्स ऑन अ ओपन सॉईल सरफेस इट फॉर्म्स क्रेटर. ओके, एक प्रकारचं खळगं निर्माण होतं जेव्हा पावसाच्या पाण्याचे जे थेंब जेव्हा ते डिरेक्टली सॉईल सरफेसवरती पडतात. देन द सॉईल पार्टिकल्स लिफ्टेड इन एअर ॲट हाईट ऑफ 50 to 70 सेंटीमीटर. आणि जेव्हा जे काही मातीचे कण हवेत उडतात ते साधारणतः 50 ते 70 सेंटीमीटर इतक्या हाईटला ते उडतात. ओके, किंवा वरती एअरमध्ये लिफ्ट होतात अँड रिटर्न बॅक अराउंड द क्रेटर. आणि जे काही खळगं असेल त्याच्या परत भोवती खाली येतात. ओके, त्यानंतर ॲट द सेम टाईम सॉईल पार्टिकल्स ऑल्सो मूव्स लॅटरली ॲज मच ॲज 1.5 मीटर ऑन लेवल लँड सरफेस. ओके, म्हणजे काही पार्टिकल्स हवेत उडतात आणि काही पार्टिकल्स हॉरिझॉन्टली म्हणजे आडवे मूव्ह होतात. ओके, आणि ते साधारणतः किती अंतरावरती मूव्ह होतात तर 1.5 मीटर. ओके, देन नेक्स्ट टाईप दॅट इज शीट इरोजन. Now, what is mean by sheet erosion? Removal of soil in thin layer is called as sheet erosion. म्हणजे यामध्ये सुद्धा मातीची धूप होते, पण एका थिन लेअरमध्ये किंवा अख्खा थर मातीचा एखाद्या ठिकाणच्या जमिनीवरून वाहून जातो, म्हणजे इन द फॉर्म ऑफ थिन लेअर, म्हणून इथे काय म्हटलेलं आहे याला शीट इरोजन. ओके, नाव इन शीट इरोजन two basic processes are involved. So let's see the first one. In first process, soil particles like clay, sand, silt,
ब्रेक्स डाऊन इंटू द फाईन पार्टिकल्स. ओके, म्हणजे जे काही क्ले किंवा सँड किंवा सिल्ट पार्टिकल्स असतील ते अजून छोट्या पार्टिकल्समध्ये त्याचं रूपांतर होतं. ठीक आहे. देन इन सेकंड प्रोसेस सॉईल पार्टिकल्स आर ट्रान्सपोर्टेड अवे बाय द सरफेस रन ऑफ फ्रॉम ओरिजिनल फेज. ओके, नंतर हे जे काही सॉईल पार्टिकल्स आहेत छोटे छोटे ते काय होतात पाण्याबरोबर वाहून जातात. ओके, फॉर एक्झाम्पल सरफेस रन ऑफ. आता सरफेस रन ऑफ म्हणजे काय, आता प्रत्येक जमिनीची जी पाणी जिरवून घेण्याची जी क्षमता आहे किंवा मातीची जी क्षमता आहे ती वेगवेगळी असते, बरोबर. जेव्हा जमिनीची पाणी जिरवून घेण्याची क्षमता संपते म्हणजे जो इन्फिल्ट्रेशन रेट आहे तो कमी होत जातो, तेव्हा काय होतं की जे काही एक्सेस वॉटर आहे ते जमिनीवरून वाहायला लागतं आणि पाण्याचे प्रवाह निर्माण होतात. ओके, मग सेकंड फेजमध्ये काय होतं की जे काही सॉईल पार्टिकल्स असतील हे या पाण्याच्या प्रवाहाबरोबर म्हणजे सरफेस रनऑफवर सोबत वाहून जायला लागतात. ओके, देन वेन द रेट ऑफ रेनफॉल एक्सिड्स वॉटर टेंड्स टू फ्लो ओव्हर द सरफेस ऑफ द स्लोपिंग लँड. म्हणजे जेव्हा पावसाचा जो रेट आहे तो वाढतो म्हणजे पाऊस पडण्याचा कालावधी वाढतो, त्याचबरोबर पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती जेव्हा वाढते तर त्यामुळे काय होतं की जे पाणी आहे त्याचे प्रवाह निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि जी स्लोपिंग साईड आहे, उताराची जी साईड आहे त्या बाजूने पाणी ते वाहायला लागतं. ओके, then this flowing water detach the soil particles from the land surface and starts flowing in the form of thin layer. तर या पाण्याच्या प्रवाहामुळे काय होतं की जे काही पार्टिकल्स असतील सॉईल पार्टिकल्स, लूज सॉईल पार्टिकल्स असतील ते डिटॅच व्हायला लागतात. ओके, जो ओरिजिनल लँड सरफेस आहे तिथून, आणि हे सर्व जे पार्टिकल्स आहेत ते एका थिन लेयरच्या फॉर्ममध्ये, जी काही माती आहे ती एका थिन लेयरच्या फॉर्ममध्ये व्हायला लागते. ओके, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, शीट इरोजन. ओके, then next this is the third type of water erosion, reel erosion. It is also called as micro channel erosion. का, कारण जेव्हा रील इरोजन होतं तेव्हा त्याच्यामध्ये चॅनल्स फॉर्म होतात. ओके, अशा छोट्या छोट्या चऱ्या पडतात. ओके, सो म्हणून याला काय म्हटलेलं आहे की मायक्रो चॅनल इरोजन. Okay, let's see the first point. This type of erosion is formed in cultivated fields where the land surface is almost irregular. जे काही कल्टिवेटेड फील्ड आहे तर त्याच्यामध्ये हे हा जो इरोजनचा प्रकार आहे तो स्पेसिफिकली जास्त आढळतो जिथे लँड सरफेस हा इरेग्युलर असतो. म्हणजे बरोबर, कारण तिथे आपण जे बेड आहे ते प्रिपेअर केलेलं असतं आणि त्याचवेळी जर एक्सेस वॉटर झाला तर तिथे रील इरोजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, देन ॲज द रेन स्टार्ट्स द वॉटर स्टार्ट्स टू ॲक्युमुलेट इन द डिप्रेशन. जेव्हा आपण कल्टिवेट केलेली असते, जेव्हा सऱ्या पाडलेल्या असतात आणि त्याचवेळी जर खूप मोठा पाऊस झाला तर काय होतं, जे काही खोलगट भाग आहे तर त्याच्यामध्ये पाणी साठायला सुरुवात होते. ओके, then during the movement of water a large amount of soil particles are eroded from sides and bottom of the flow path. जेव्हा पाण्याची हालचाल होत असते तेव्हा एक्सेस प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जे काही सॉईल पार्टिकल्स आहेत, जो फ्लो पाथ आहे त्या पाण्याचा, तर त्याचे जे साईड्स असतील आणि बॉटम असेल त्या फ्लो पाथच्या, तर तिथून जास्तीत जास्त माती वाहायला लागते. ओके, किंवा वाहून जाते. देन दिस फ्लो कंटेनिंग सॉईल पार्टिकल्स इन सस्पेन्शन फॉर्म मूव्स अहेड अँड फॉर्म्स मायक्रो चॅनल्स अँड रील्स. ओके, मग हे जे काही सॉईल पार्टिकल्स असतात ते सस्पेन्शन फॉर्ममध्ये असतात. ओके, आणि ते पुढे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मायक्रो चॅनल्स किंवा रील्समध्ये कन्वर्जन होतं. याचा एक फोटोग्राफ आहे माझ्याकडे, तर त्याचा मी PDF तुम्हाला पाठवून देईन ग्रुपवरती, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की रील इरोजन एक्झॅक्टली कसं दिसतं. ठीक आहे, देन दिस कॅन बी रिमूव्ड बाय टिलेज ऑपरेशन्स. जे रील इरोजन आहे ते आपण कसं कंट्रोल करू शकतो, तर बाय प्लोईंग किंवा दुसरे काही टिलेज ऑपरेशन्स असतील तर त्याद्वारे आपण रील इरोजन किंवा मायक्रो चॅनल इरोजन हे कमी केलं जाऊ शकतं. देन दिस इज ॲडव्हान्स स्टेज ऑफ गली इरोजन. ओके, रील इरोजन जी आहे ती ॲडव्हान्स स्टेज आहे गली इरोजनची. याचाच अर्थ असा आहे की जेव्हा रील इरोजन होतं तेव्हा वेळीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि ते इरोजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्यानंतर गली इरोजन होण्याची शक्यता असते आणि गली इरोजन शक्यतो इतक्या फास्ट आपल्याला रिकवर करता येत नाही. सो लेट्स सी द फर्स्ट पॉईंट. वेन रील्स गेट लार्जर
in size and shape due to prolonged occurrence of flow and ignored by the farmers called as gullies. बऱ्याचदा काय होतं की ज्या काही रील्स आहेत जर तिथे फार्मरने इग्नोर केलं, लक्ष दिलं नाही, तर त्याची जी साईज आहे किंवा शेप आहे तो वाढत जातो आणि त्यामुळे गलीज निर्माण होतात. ओके. देन गलीज कॅनॉट बी रिमूव्ड बाय टिलेज ऑपरेशन्स. गलीज ह्या टिलेज ऑपरेशनमुळे टिलेज ऑपरेशन्सचा यूज करून रिमूव्ह केल्या जाऊ शकत नाहीत. लार्ज गलीज अँड देअर नेटवर्क्स आर कॉल्ड ॲज रवाइन्स. ओके, म्हणजे जे काही लार्ज गलीज असतील किंवा त्याचं नेटवर्क असेल तर त्याला रवाइन्स असं म्हणतात. ओके. देन मेजर कॉजेस ऑफ गली इरोजन आर. तर गली इरोजन होण्याची जी मुख्य कारणं आहेत ती कोणती आहेत? फर्स्ट, स्टिफनेस ऑफ लँड स्लोप. म्हणजे जर जास्त उताराची जमीन असेल तर तिथे गली इरोजन होण्याचे चान्सेस अधिक असतात. त्यानंतर सॉईल टेक्स्चर, तिथलं जे सॉईल टेक्स्चर आहे ते कसं आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. त्यानंतर रेनफॉल इंटेन्सिटी एक्सेट्रा. ओके. आता इथे हे लेक्चर संपलेलं आहे. छोटंसंच लेक्चर आहे. काही बेसिक गोष्टी आहेत लेक्चर नंबर 1 अँड 2मध्ये, अगदी सोपे आहेत. ठीक आहे. सो आपण इथे थांबूयात. थँक्यू फॉर लिसनिंग.